दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग, त्यातून भंगार विक्रेत्याचा खून झाल्याची निष्पन्न, एकास अटक। मिरज रेल्वे जंक्शनमध्ये सतीश बाबूराव मोहिते या भंगार विक्रेत्याचा खून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी संतोष दुर्गा निंबाळकर, तिवटणा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी यास अटक केली असून न्यायालयाने त्यास 2 दिवस कोठडी दिली आहे। मिरज रेल्वे जंक्शनमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आरोग्य निरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी रात्री सतीश मोहिते याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला। मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे जंक्शन परिसरात भंगार बाटल्या गोळा करत होता। सोमवारी रात्री 9 वाजता सतीश मोहिते प्लॅटफॉर्मवर बसला असता सतीश त्याच्याबरोबर भंगार व्यवसाय करणाऱ्या संतोष निंबाळकर यांनी दारू पिण्यासाठी सतीश याचे पैसे मागितले। सतीशांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष यांनी त्यास काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले। त्यामुळे डोक्याला मार लागून सतीश गंभीर जखमी झाला। यावेळी पळून जाण्याचा संतोष यास तेथे असणाऱ्या योगेश चव्हाण यांनी तेथे अडवून ठेवले। याबाबत मिरज लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीश यास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तिथे उपचारापूर्वी सतीशाचा मृत्यू झाला होता। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सतीशाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाल्याने मिरज लोहमार्ग पोलिसात संतोष निंबाळकर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली। मृत सतीशाची पत्नी दीपाली सतीश मोहिते, राहणार इचलकरंजी रोड, हातकणंगले यांनी संशयित संतोष याच्या विरुद्ध पतीच्या खुनाची फिर्याद दिली आहे। याबाबत मिरज लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत।